मनुष्याच्या जीवनामध्ये जे भय निर्माण होतात ना, त्या भयाचे काही कारण असतात. माणसं जेव्हा घाबरतात तेव्हा समजावं याच्यातलं कुठलं तरी कारण आहे. आणि मनुष्याला आपल्या जीवनातलं भय निघून जायचं असेल ना, तर श्रीकृष्ण भगवंतासारख्या समर्थ महापुरुषाचा आश्रय करावा लागतो. भयाची कारण बघूया अगदी थोडक्यात. महापुरुषाचा आश्रय ज्या माणसांना नाहीये अशा माणसांच्या जीवनातलं भय कधी जात नाही. म्हणून आपल्या जीवनातलं भय निघून जावं असं आपल्याला वाटत असेल तर एखाद्या समर्थ महापुरुषाचा आश्रय करायला पाहिजे. म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा माणसं कुठं भांडणं वगैरे झालं तर ते म्हणतात मला साधं समजू नको बघा, माझ्या मागे कोणी माहिती का तुला. पण व्यवहारामध्ये सुद्धा माणसं समर्थ पुरुषांना घेऊन दाखवतात की मी घाबरत नाही कुणाला म्हणून. तसं ज्याच्या जीवनामध्ये समर्थाची संगती मिळाली तो सुद्धा म्हणतोय आता भय नाही, ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची. समर्थ महापुरुषांची जर संगत नसेल तर माणसं निर्भय होत नाही. ज्याच्या डोक्यामध्ये कायम संशय आहे असे संशयवान माणसं सुद्धा कायम घाबरलेले असतात. म्हणजे काय, घराच्या बाहेर आपण निघालो आणि दोन माणसं एकमेकासोबत जरी बोलत असलो तर संशयवान मनुष्य म्हणतो माझ्याविषयीच बोलतो की काय. किंबहुना एकाने सांगितलं तो जो येतोय ना मी तुझ्या कानात सांगतो की त्याला एवढंच सांग फक्त की सांगू नको. आता याने पाहिलं की हे दोघं माणसं माझ्याकडे बघून काहीतरी बोलत होत. तो मनुष्य आल्यानंतर विचारला काय बोलणार आहे तो म्हणला काय नाही तू एवढंच म्हटलं सांगू नको म्हणून. आणि मग त्याची जिज्ञासा वाढली अजून काय सांगू नको काय बोलला बोल माझ्याविषयी. म्हणून कायम संशयामध्ये राहणारे जे माणसं आहेत ना ते कधी निर्भय होत नाही. म्हणून परमार्थ संशयामध्ये राहायचं नाहीये. संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून निसंशय करतात. संपूर्ण गीता संपल्यानंतर अर्जुनाचा दाखला आहे. काय दाखला आहे? शब्बास नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव विठाला. ज्याच्या जीवनामध्ये केवळ संग्रह करण्याची वृत्ती आहे अशा माणसांच्या हृदयामध्ये सुद्धा कायम भय राहतं. म्हणून बघा ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे किंबहुना आता बोलल्या जाता आम्हाला कळत नाही पण भारताचं राजकारण याच्यावरच चाललंय की ज्याच्याकडे खूप काही ठेवा आहे आणि त्याला भीती दाखवल्या जाते आणू काही इडी तुझ्याकडं. घाबरलेली माणसं अर्थात खूप मोठा जर साठा असेल आणि तो अनधिकृत असेल तरी माणसं घाबरलेली असतात. आजचाच काळ नाहीये, अनादी कालापासून हे सिद्धांत आलेत. आपल्याकडे नवनाथांच्या कथा प्रसिद्ध आहेत. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ परिभ्रमण करत होते. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांकडे एक सोन्याची वीट दिली आणि झोळीमध्ये ठेवायला सांगितले. बाळा हे झोळीमध्ये ठेव, चलो बच्चा आम्ही जाना है. निघाले आणि प्रवास करत असताना जंगलाचा रस्ता लागला. घनदाट असं अरण्य, घनदाट अरण्य. रात्र झाली, रातकिऱ्यांची किर 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 आवाज येतोय. आणि गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथ म्हणतात बेटा अभी यहाँ पे डर है थोड़ा सा, संभाल के चलना. गोरक्षनाथ म्हणतात गुरुजी आता संन्यासी झालोय आपण, आता कशाचा डर. थोडस पुढे गेल्यानंतर बेटा डर है थोड़ा सा संभल के चलना. डर आहे म्हणजे नेमकं काय. त्यांनी पाहिलं की आपल्या झोळीमध्ये लखलख करणारी अशी सोन्याची वीट. त्याने ती वीट उचलली आणि त्याने फेकून. कोणी? शिष्याने. बऱ्याच वेळेस असं असतं महाराज गुरुंपेक्षा शिष्यांचे अधिकार मोठे असतात. एवढे शिष्याचे अधिकार खाली आलेले. परत पुढे गेल्यानंतर त्या मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना विचारलं बेटा डर है जरा संभल के चलना.
गोरक्षनाथ म्हटले गुरुजी डर पीछे रह गया, डर पीछे रह गया. त्या मच्छिंद्रनाथांना डर पीछे रह गया म्हणजे काय? म्हटलं ज्या सोन्याच्या विटीला आपण घाबरत होतो, ही सोन्याची वीट आपण पाठीमागच फेकून दिली आहे. अर्थात या सगळ्या सांगण्याचा अर्थ आहे की मनुष्याची संग्रह वृत्ती असेल की माणसांच्या हृदयातलं भय जात नाही. 3 कारण झालेत. चौथं कारण, जोपर्यंत मनुष्य बौद्धिक आहे, केवळ बौद्धिक, त्याच्या अंतःकरणामध्ये भावनेचा विकास झालेला नाहीये, असे माणसं सुद्धा कायम घाबरलेले असतात. म्हणून काय साहेबांचं नाव काय? अच्छा अच्छा, आदरणीय सतीश भाऊ टोपे यांचं आगमन या ठिकाणी झालंय. आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचंही स्वागत करूया. आणि साधारणतः आपण आल्यानंतर मला लक्षात आलं की कीर्तन संपण्याचा वेळ झालाय जवळपास, तर आपण बघूया थोड्या वेळामध्येच आता आपण ते थांबवण्याचा प्रयत्न करूया. भयाचे कारण आपण बघतोय. बुद्धिप्रधान लोक जवळपास अनेक वेळा त्यांचे चेहरे भेदरलेले असतात आणि घाबरलेले असतात. त्याचं कारण असं आहे, बुद्धिमान व्यक्तीला कायम असा प्रश्न पडलेला असतो की माझा पराजय व्हायला नको. कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ओळ खूप गोड आहे. ते असं म्हणतात, विजयासाठी माझी कविता कधी नव्हतीच, म्हणून भीती नव्हती तिला पराजयाची. मी जी कविता केली ना, कुणाला पराजित करण्यासाठी मी ती कविता केली नव्हती, म्हणून मला कधी भीती वाटली नाही. म्हणून केवळ बुद्धीच्या स्तरावर वागणारे माणसं, ज्यांच्या भावनेचा विकास झालेला नाहीये, अशी माणसं कायम भयभीत असतात. म्हणून श्रीकृष्ण भगवंताने आपल्या जीवनामध्ये जे माणसं जोडलेत ना, त्यांना फक्त बौद्धिक ठेवलं नाही, त्यांना हार्दिक केलं. हार्दिक केलं म्हणजे काय? त्यांच्या हृदयाचा विकास केला. एकच प्रसंग सांगतो 2 मिनिटांमध्ये आणि पुढे जातो. श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामधून जेव्हा मथुरेला आलेत आणि मथुरेनंतर द्वारकेला आलेत. आता द्वारका म्हटल्यानंतर त्यांची नगरी सोन्याची आहे, कशाची म्हणून कमी नाही. पण सगळे कामधाम आटोपले की तो श्रीकृष्ण परमात्मा एका खिडकीमध्ये जायचा आणि सारखा त्या गोकुळाकडे बघायचा आणि त्या द्वारकेचा मालक चालक त्याच्या डोळ्यातून अश्रू यायचे. त्या श्रीकृष्ण भगवंताचा एक मित्र होता, त्याचं नाव उद्धव. हा ब्रह्मज्ञानी होता, वाचस्पतीचा शिष्य होता. समजा आता की अमेरिकेतून युनिव्हर्सिटीतून शिकून आलेला होता आजच्या भाषेमध्ये. आणि श्रीकृष्ण भगवंताच्या डोळ्यातून अश्रू पाहिल्यानंतर तू म्हटलं, देवा तू आणि तू रडावं. अरे एवढ्या माणसाने जर रडलं, एवढ्या मोठ्या माणसाने रडलं, राजाने रडलं, तर प्रजेनं कुणाकडे पाहायचं? श्रीकृष्ण परमात्मा म्हटलं, अरे मी रडत नाही रे, माझ्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या गोपी तिथं रडतात गोकुळामध्ये, ब्रजभूमीमध्ये, आणि त्यांचे अश्रू माझ्या डोळ्यामध्ये येतात. तुला वाटतं ना माझ्या डोळ्यामधून अश्रू येऊ नये? एक काम कर, त्या गोपिकेंना समजून सांग, त्यांच्या डोळ्यातले अश्रू संपले की माझ्या डोळ्यात अश्रू राहणार नाही. आता हा उद्धव बौद्धिक होता, आपल्या ज्ञानाचा त्याला अहंकार होता. तो म्हणला, मी MAD नाहीये, मी MA आहे. आजच्या भाषेमध्ये श्रीकृष्ण भगवंताला म्हटलं, मी आता जातो. आणि 2 तासामध्ये त्यांना समजून येतो. आणि त्या आडाने गोपिकेला समजवण्यासाठी काय लागतं? केवळ बुद्धिप्रधान असलेला हा जो उद्धव आहे, हा उद्धव ते काय पाहण्यासारखं नाही. उद्धव श्रीकृष्ण भगवंतांना म्हटलं, काळजी करू नको, 2 तासामध्ये जातो त्या आडाने गोपिकेला समजून येतो किती मी बुद्धिमान. वर्णन आलाय. श्रीकृष्ण भगवंत म्हटले, निघालास पण तसं जाऊ नको, माझे कपडे घालून जा. कारण त्या ब्रजभूमीमध्ये राहणारे जे भक्त आहे ना, ते मला सोडून दुसऱ्याला पाहत सुद्धा नाही. तिथं तू जाशील आणि तुझं तत्वज्ञान त्यांना सांगशील तर ते ऐकणारच नाही. मग पहिले माझे कपडे तू घालून जा. उद्धवने भगवंताचे कपडे घातले, तो ब्रजभूमीमध्ये आला. वर्णन इतकं गोड आहे महाराज. जेव्हा गोकुळामध्ये श्रीकृष्ण आला
तेव्हा झाडांना आणि वेलींना वाटला आमचा कृष्ण आला की काय. ही हृदयाचा विकास आहे. त्या वेली त्या उद्धवाच्या अंगाला लगडल्यात, आमचा कृष्ण आला की काय. तिथं असलेल्या हरणी मोर त्यांना वाटलं आमचा कृष्ण आला. ते उद्धवाच्या पायाशी रेंगाळायला लागले. तो म्हटला अरे प्रेम माणसामध्ये असावं, याच्यामध्ये विशेष आहे, परंतु या प्राण्यांमध्ये हे प्रेम किती. हा हृदयाचा विकास. हा उद्धव जेव्हा गोकुळामध्ये आला तेव्हा विचारलं मला नंदबाबांच्या घरी जायचंय. कुठे नंदबाबांचं घर. सांगितलं हा जो पाण्याचा पाट वाहत येतोय ना, हा पाट जिथं संपेल तिथं नंदबाबांचं घर आहे. म्हटलं तिथं काय नळ योजना आहे का धरणाचं पाणी येत आहे. नाही म्हटलंय श्रीकृष्ण भगवंत गेला तेव्हापासून ती यशोदा मैया आणि नंदबाबा एवढे रडलेत की त्याचे पाट व्हायला लागलेत. याची बौद्धिकता अजून थोडीशी कमी झाली. नंदबाबा आणि यशोदाला भेटल्यानंतर तिथं तत्वज्ञान त्याने सांगायला सुरुवात केली. अहो तुम्ही त्याला नुसता मुलगा मानताय, तो तुमचा नुसता मुलगा नाही, तो परमात्मा आहे, तो कणाकणामध्ये आहे, म्हणून त्याच्यासाठी रडू नका. नंद बाबा म्हणतात अरे एखाद्याचं दारुडं पोरग असलं तरी आई बापाला ते आवडतं. हा जर भगवंत असेल तर त्याच्याविषयी किती प्रीती असायला पाहिजे. तो म्हटला नाही समजून सांगू शकत मी तुम्हाला, कारण तुम्ही फक्त बौद्धिक स्तरावर नाही येत, तुमच्या हृदयाचा विकास झालाय. आणि त्यानंतर सकाळी त्या गोपिका बसलेल्या होत्या. त्यामध्ये श्री राधाजींच्या जवळ उद्धव गेला आणि श्री राधाजींना सांगितलं की आपण सारखी आठवण करताय कृष्णाची. हो. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जशी आठवण त्या श्रीकृष्णाची करतात तसा तो श्रीकृष्ण सुद्धा एकांतामध्ये जाऊन तुमची आठवण करतो. आणि राधे तुझ्या डोळ्यात तर मला अश्रू दिसत नाही, पण कृष्ण तुझ्यासाठी सारखे अश्रू गाळतो. राधा म्हटली मी नाही रडत, मी काय एवढी कमजोर नाहीये, मी नाही रडत. उद्धव म्हटला काय ग, का रडत नाही, तुला भावना नाही का. म्हटली मी यासाठी रडत नाही की त्या कृष्णाला मी माझ्या डोळ्यामध्ये ठेवलं आहे, आणि डोळ्यामध्ये जर अश्रू आले तर माझा कृष्ण निघून नाही जाणार का त्यातून. याला म्हणायचा हृदयाचा विकास. केवळ बौद्धिक स्तरावर आपण फिरता फिरता आपण यंत्र होतो आणि सगळ्या गोष्टी फक्त औपचारिकतेने पाहत चालतो, त्याच्यामुळे जीवनातला आनंद निघून जातो. आणि राधा म्हणते आठवणीचाच प्रसंग जर आठवणीचाच प्रश्न असेल तर त्याचं विस्मरण कधी झालं नाही तर आठवणीचं काय विचारताय. अरे शब्द गोड आहेत, अलीकडचे आहेत. सासू की माला पे नुसरत फतेह अली खानने तरी गायला असलं तरी राधा कृष्ण यांना डोळ्यापुढे ठेवून गायलंय बरं का ते. म्हणून संगीताला जात धर्म नाहीये. सासू की माला पे सुमरू मैं कन्हैयाना, सासू की माला पे, सासू की माला पे सुमरू मैं पिकाना. बरंच मोठं आहे. अगं तुम्ही ज्याचं नाव घेताय तो काय फक्त तिथंच आहे का, तो कणाकणामध्ये आहे. गोपिका म्हणतात तो कणाकणामध्ये, तर मग तू इथं कशाला सांगायला आला आम्हाला तो कणाकणामध्ये आहे. आणि उद्धवा तू हे आम्हाला सांगायची गरज नाही, डोळे झाक. उद्धवाने डोळे जेव्हा झाकले तेव्हा पाहायला लागले की प्रत्येक गोपीजवळ एक कृष्ण उभा आहे. इथल्या पानापानामध्ये कृष्ण उभा आहे, इथल्या कणाकणामध्ये कृष्ण आहे. उद्धवाने डोळे उघडले आणि त्याला कळालं माझी बौद्धिकता हे काही कामाची नाहीये. जोपर्यंत माझ्या हृदयाचा विकास होणार नाही तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये परिपूर्णता येणार नाही. भगवंताने त्या उद्धवाला गोकुळामध्ये पाठवून त्याच्या हृदयाचा विकास केला. अर्थात ज्या माणसांच्या जीवनामध्ये केवळ बौद्धिकता आहे अशी माणसं कधी निर्भय होत नाहीत. ज्यांच्या जीवनामध्ये भजनाचा अभाव आहे असे माणसं कधी निर्भय होत नाही. मग निर्भय होण्यासाठी ज्यामध्ये 5 गुण आहेत अशा महापुरुषाचा आश्रय करायला पाहिजे.